शरद पवारांनी अशाच प्रकारचा बॅलन्सिंग ॲक्ट 1993च्या साखळी बॉम्बस्फोटानंतर सुद्धा केला होता. त्यांनी 13व्या बॉम्बस्फोटाचा शोध लावला. 13वा बॉम्बस्फोट जो झालाच नाही. बॉम्बस्फोट फक्त हिंदू वस्तीमध्ये झालेले नाही आहेत, मुस्लिम वस्तीमध्ये सुद्धा झाले हे दाखवून देण्यासाठी शरद पवारांनी ही पुढी सोडली होती. पुढे काही वर्षाने शरद पवारांनी या खोटेपणाची कबुली दिली आणि त्यांनी असं सांगितलं की सामाजिक सलोखा राखण्यासाठी मी त्यावेळी खोटं बोललो होतो. म्हणजे बॉम्बस्फोट 1993चा असो किंवा 2008चा, शरद पवार दोन्ही वेळा खोटं बोललेले आहेत. फरक एवढाच आहे की 93च्या बॉम्बस्फोटानंतर 13व्या बॉम्बस्फोटाची त्यांनी कबुली दिली. 2008च्या प्रकरणी आपण खोटं बोललो होतो किंवा काही पक्षपाती वागलो होतो याची आजवर तरी शरद पवारांनी कोणतीही कबुली दिलेली नाहीये. शरद पवारांच्या या विधानाने पोलिसांना दिशा दाखवली, पोलिसांना अंगुली निर्देश केला की तुम्हाला तपास कोणत्या दिशेने करायचा आहे. आणि शरद पवारांचं जे म्हणणं आहे ते पोलिसांनी गंभीरपणे घेणं अत्यंत स्वाभाविक होतं, कारण शरद पवार त्यावेळी सुद्धा त्या सरकारचे म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारचे सूत्रधार होते.